नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे झणझणीत चमचमीत रस्सेदार असलेली कारल्याची भाजी. कारल्याची भाजी कुणालाच आवडत नाही, बरं एकदा तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ज्यांना रस्सेदार भाज्या खायला आवडत असेल किंवा ज्यांना कारले आवडत पण असतील, त्यांनी ही भाजी ट्राय करून बघितली ना तुम्हाला, तर बाकीच्या मसालेदार भाज्यापेक्षा ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल, ही माझी गॅरंटी आहे. अतिशय छान वाटते, कडूसुद्धा वाटत नाही आणि खायला आणि बनवायलासुद्धा सोपी आहे. तर काय करायचं, कारले आणायचे. जेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बनवायचे असेल ना तेवढे कारले आणायचे. मी हे एक पावापेक्षा थोडेसे जास्त होते. आणि नंतर आपल्याला याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. धुवून झाल्यानंतर याला असे लांबट असे काप करून घ्यायचे, ज्या प्रकारे तुम्हाला दाखवले आहे. पूर्णपणे काप नाही करायचे, फक्त एक चिरा मारायचा, जेणेकरून ज्या बिया आहे ना आतमधल्या आपल्याला त्या छानपैकी अशा काढता येईल इझिली. तर अशा प्रकारे पूर्ण कारल्यामधल्या ज्या जट्टर बिया असते ना थोड्याशा कडक झालेल्या, त्या पूर्ण काढून घ्यायच्या. आणि काढल्यानंतर जे वरचं डंटल असते ना कारल्याच्या दोन्ही साईडचं किंवा एका साईडचं, ज्या साईडनी कारले लागले असते झाडाला, त्या साईडचं ते थोडंसं कडू असते तर ते कापून घ्यायचं. नंतर एका भांड्यामध्ये जे कारले आपण ठेवलेले आहे, म्हणजे बिया वगैरे काढून सगळं, त्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर एखादा चम्मच मीठ टाकायचं. आणि ह्या मिठाच्या सोबत तुम्ही हळदसुद्धा टाकू शकता. मी हळद नाही टाकली आहे. आणि नंतर ह्या मिठाच्या पाण्यामध्ये तुम्ही 10 ते 15 मिनटं याला साईडला ठेवून द्यायचं मुरत, म्हणजे जेही कडूपणा आहे ना ते निघून जाईल. नंतर आपल्याला तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजण्यासाठी कढाईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये असे रफली कापलेले 3 ते 4 कांदे घ्यायचे आहे. त्याला छानपैकी असं परतून घ्यायचं. कांदा हलकासा मऊसर झाला की त्यामध्ये मी थोडंसं खोबरं जे आहे ना, सुकं खोबरं, ते सुद्धा बारीक चिरून टाकलेलं आहे. सोबतच आलं व लसूण व मिरची आणि सोबतच एखादा चम्मच खसखस. हे जे साहित्य आहे ना, हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत छानपैकी असा कलर चेंज होत नाही इतपत आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. यामध्ये दुसरा कोणताही मसाला टाकण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त जे सुके असते ते वालेच टाकायचे नंतर. पण बाकीचे आणखी याच्यामध्ये जसं की तीळ, धनिया वगैरे हे काही टाकण्याची आवश्यकता नाही आहे. हा नॉर्मल मसाला तुम्ही बनवाल ना तरी भाजीसुद्धा छान होते. भाजून झाल्यानंतर याला साईडला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी. नंतर जे कारले होते ना ते मी पाण्यातून काढून घेतले छानपैकी असं पाणी निथळून झाल्यानंतर. आणि गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला छानपैकी कलर चेंज होईल बा इतपत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता बघू शकता कलर छानपैकी चेंज झालेला आहे. कारलेसुद्धा मऊसर हलकेसे झालेले आहे. त्याला फ्राय करून झाल्यानंतर काढून घेतले प्लेटमध्ये. आणि नंतर आपल्याला आता पेस्ट तयार करून घ्यायचं आहे. तर अगोदर सुरुवातीला मी 3 ते 4 टमाटर घेतले, त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर टाकलं आणि असा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे. एक प्युरी तयार करून घ्यायची. मी थोडीशी रफलीच केली आहे. तुम्ही छानपैकी अशी टमाटरची प्युरी तयार करू शकता. नंतर जो मसाला थंड झालेला आहे त्यालासुद्धा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यालासुद्धा टाकायचं आणि नंतर थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि याचा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला भाजी बनवायची आहे. भाजी बनवण्यासाठी मी तेच तेल वापरलेलं आहे, दुसरं कोणतं तेल टाकलेलं नाही आहे. त्यामध्ये सुरुवातीला जिरं टाकायचं. नंतर एक थोडासा कांदा टाकून द्यायचा फोडणीसाठी आणि थोडीशी हिंग टाकायची. छानपैकी परतून झालं की यामध्ये आपण जे वाटण वाटलेलं होतं म्हणजे भाजलेलं ते टाकायचं आणि त्याला छानपैकी असं शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो ठेवायची आणि मस्तपैकी असा कलर चेंज होईल बा इतपत आपल्याला याला शिजवून घ्यायचा आहे. जेवढा मसाला छान शिजेल ना तेवढी भाजीसुद्धा खायला छान वाटते. नंतर सोबतच मी जे टमाटरची प्युरी तयार केली होती ना ते सुद्धा त्यामध्ये टाकली आणि हे दोन्ही मसाले म्हणजे दोन्ही जे बनवलेले मसाले आहे ते छानपैकी असे कलर चेंज होईल इतपत याला शिजवून घेतले. नंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे. सुके मसाल्यामध्ये मी 1 मोठा चम्मच भरून लाल तिखट, सोबतच एखादा चम्मच छोट्या चम्मचनी काश्मीरी रेड चिली पावडर कलरसाठी, नंतर 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच हळद, सोबतच चवीनुसार मीठ आणि 1 चम्मच आमचूर पावडर टाकायचं. आमचूर पावडर टाकल्याने कडूपणासुद्धा कमी होते आणि भाजीसुद्धा छान वाटते खायला. तर टाकण्याचा प्रयत्न करायचा. नंतर हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर याला 1 ते 2 मिनटं आपल्याला आणखी थोडंसं झाकून ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला समजेलच की काय बरं झाकून ठेवताय म्हणून. आता बघू शकता अगोदरपेक्षा कलर आणि तेलसुद्धा छानपैकी असं मसाल्याच्या वरती आलेलं आहे. नंतर आपल्याला जे अगोदर आपण फ्राय केलेले
कारले आहे ना ते त्यामध्ये टाकायचे, त्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर यालासुद्धा आपल्याला आणखी 1 ते 2 मिनटं झाकून शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची, बिलकुल हाय करायची नाही, नाहीतर मसाला करपून जाते. आता छानपैकी हा मसाला कारल्याच्या आतमध्ये घुसलेला आहे आणि म्हणजे भरवा कारलेला हा तयार झालेला आहे. तर मी एकदा आणखी चेक करून घेतलं, म्हणजे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी ह्या भाजीमध्ये टाकायचं आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जास्त पातळ आवडत असेल तर आणखी पाणी टाकू शकता किंवा कमीसुद्धा करू शकता. याला 1-2 उकळी येऊ द्यायची. छानपैकी उकळी आली तर याला मस्तपैकी असं लो फ्लेमवर आणखी 1-2 मिनटं झाकून शिजू द्यायचं. जास्त वेळ लागत तर नाही, कारण की ऑलरेडी आपण कारले फ्राय करून घेतलेले होते. बट 1-2 उकड्या येऊ द्यायच्या, म्हणजे जो रसा आहे तो छानपैकी असा तरीदार आणि मस्तपैकी असं मसालेदार भाजी तयार होईल यासाठी. नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि मस्त प्लेटमध्ये सर्व करायची आहे. अशा प्रकारे रस्सेदार झणझणीत अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही भरवा कारला म्हणू शकता किंवा रस्सेदार भाजी म्हणू शकता कारल्याची, किंवा सगळ्या कारल्याची भाजीसुद्धा म्हणू शकता. आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच रेसिपी बघत राहा, एन्जॉय करत राहा. चला तर टेक केअर, बाय.